नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, याच्यामध्ये जुलै महिन्यात किती बदल होऊ शकतो आणि या बदलामुळे अखेर जुलै महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला $11.75 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे। याचा अर्थ सोयाबीनचा भाव हा जुलै महिन्यात जागतिक पातळीवरती एका मर्यादेपर्यंत राहणार, म्हणजे एका रेंजमध्ये। ही रेंज असणारे $11.50 प्रति बुशेल्स तर $12 प्रति बुशेल्सच्या दरम्यान। यामुळे जागतिक बाजारातून देशातील सोयाबीनच्या भावाला काही आधार मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही। आता देशातील गणित कसे बघा, देशामध्ये सध्या सोयाबीनची भाव पातळी आहे 4000 ते 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। आता इथून पुढे देशातील बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार, कारण ज्यांना खत बियाणं घ्यायचं होतं त्यांनी सोयाबीन विकून झालंय, त्यामुळे आता इथं सोयाबीनची विक्री कमी होत जाणार। यामुळे सोयाबीनच्या भावाला खालच्या स्तरावरून आधार मिळणार, पण याचा असा अर्थ नव्हे की सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल। तर याचा एकच अर्थ लक्षात घ्या की जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला इथून 100-200 ची तेजी दाखवेल आणि हीच परिस्थिती आपल्याला भविष्यात देखील दिसणार आहे। ही तेजी सोयाबीनच्या भावाला 4000 ते 4600 च्या दरम्यान पोहोचवणार आहे। जुलै महिन्यात याच्यामध्ये 50-100 ची तेजी अथवा मंदी दिसू शकते आणि सोयाबीनची भाव पातळी ही 4100 ते 4600 च्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे। म्हणजे जुलै महिना सोयाबीनच्या भावाबाबतीत ना जास्त तेजीचा आहे ना जास्त मंदीचा आहे, तो एका रेंजमध्ये राहणार आहे। मग अशा परिस्थितीत आपण काय करावं, कधी करायची सोयाबीनची विक्री, तर लक्षात घ्या इथून पुढे जास्त आशा नाही, अपेक्षा नाही। 100 ते 200 ची तेजी जर चुकून मुकून दिसली, 100 ची तर दिसलच, तर तिथं आपण आपलं सोयाबीन विकावं ही आपणास विनंती, कारण सोयाबीनचं भविष्य इथं अजिबात उज्ज्वल नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।